शंकरराव भेलके महाविद्यालय विरुद्ध फार्मसी महाविद्यालय खराडी यांचा होणार आहे। दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाच्या समोर यायचे, समोर उपस्थित व्हायचे। धावसंख्या कोण मोजतंय त्यांनी आमच्याकडे यायचं, इथं बसायचं जवळ आणि तिथून आकडा सांगा। दुसरं षटक घेऊन येतोय सचिन शिंदे। दरम्यानच्या काळात तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावा लागल्या गेल्या। गोलंदाज तयार, त्यामुळे मात्र बॅटचा आणि बॉलचा संपर्क नसणार आहे। डॉट बॉल एक निर्धाव षटक पाहतो, मैदानामध्ये बाल मिळालाय। एक चांगली गोलंदाजी पाहतोय, षटक क्रमांक तर 3 मात्र मैदानामध्ये सुरू आहे। चेंडू परत गोलंदाजाकडे पाठवला जातोय, मारण्याचा प्रयत्न वगैरे महाविद्यालय सासवडचा हा पुढचा चेंडू, सुंदर मारण्याचा फटका। पाहूया किती धावा मिळतात संघासाठी आणि या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण। 2 धावा या ठिकाणी संघाला मिळाल्या आहेत। या 2 धावा संख्येनं संघाची धावसंख्या झाली आहे ती 21, 3 बाद 21 इतकी धावसंख्या सासवड महाविद्यालयाची झालेली आहे। ऋषिकेश कुंभार, फिजिकल डायरेक्टर ऋषिकेश कुंभार यांची गोलंदाजी, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण। हडपसर महाविद्यालयाकडून अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं जात आहे। हेमंत सावंत अपंग असूनही मैदानामध्ये अतिशय चांगल्या पद्धत आपल्या बरोबरची लावले। 3 षटकांचा खेळ संपला, धावफलकावर धावा लागल्या गेल्या। 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा। दरम्यानच्या काळात तर बॅटिंग करणारा संघ मात्र इथे आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये पहिल्या धावात एक मोठा धावफलक बनवण्याचा प्रयत्न निर्धार केलाय। परंतु आता पाहिलं तर षटक क्रमांक 4 साठी गोलंदाजी बाहेर पडते। गोलंदाज आपल्याला बाहेर मिळतील हेमंत सावंत। अगदी पाहिलं तर क्रिकेटसाठी असणारी आवड आणि निवड आपण पाहतोय। हेमंत सावंत यांना पाहिलं तर मैदानामध्ये पाहतोय, गोलंदाजी बाहेर पडते। खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हेमंत सावंत यांच्या माध्यमातून। आणि दरम्यानच्या काळात पाहिलं तर चौथ्या षटकाला सुरुवात आहे। गोलंदाज तयार, स्ट्राईक आणि बॅटर पाहिलं तर पाहतो मैदानामध्ये सुजित कुमार। हेमंत सावंत अपंग असणारा परंतु अतिशय सुंदर गोलंदाजी टाकतो या ठिकाणी, मारण्याचा प्रयत्न। 4 धावा या ठिकाणी सासवड महाविद्यालय मिळालेले आहेत। खेळाडूच्या बदल्यात या ठिकाणी सासवड महाविद्यालय मिळालेले आहेत। 27, 3 चौथा ओव्हर सुरू आहे। अतिशय चांगली गोलंदाजी हेमंतकडनं, मारण्याचा सुंदर फटका ऑफच्या दिशेने मारला। चेंडू पाहूया झेल होतोय का, परंतु त्या ठिकाणी झेल झाले नाही। 2 धावा या ठिकाणी संघाला मिळाल्या आहेत। या 2 धाव्याच्या 29 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत। मारण्याचा प्रयत्न आणि खुद्द या ठिकाणी चेंडूच्या पाठीमागं महाविद्यालयाचे प्राचार्य घोरपडे पाहूया सर, चतक षट चौकार वाचवणं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी घोरपडे सरांचं। आणि हा फेकण्याचा प्रयत्न या ठिकाणी संघाला 4थी धाव पळून काढत आहेत। अतिशय चांगला फिटनेस या
प्रयत्न ते या ठिकाणी करत आहेत. 32 धावा या ठिकाणी संघात झालेल्या आहेत. पुढचा उत्कृष्ट गोलंदाज हेमंत सावंत. घेतली 32 धावा. 4 बॉल 5वा चेंडू. पाहूया संघासाठी काय करतोय. मारण्याचा प्रयत्न परंतु सरळ या ठिकाणी वाईट थोडं अतिशय चांगली गोलंदाज या ठिकाणी हेमंत करतोय. पाहूया संघासाठी मारण्याचा प्रयत्न. झेल होतोय या ठिकाणी. बघू झेलच्या पाठीमागं पळतायत ते. अतिशय सुंदर झेल या ठिकाणी संघासाठी घेतलेला आहे. सचिन शिंदे. चेंडू या ठिकाणी षटक संपल्याचे 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 33 धावा. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. अगदी तर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. डायरेक्ट सुंदर थ्रो मारलेला आहे. चांगले खेळाडू घडवण्याचा प्रचाराचा प्रयत्न. चौदा नंबर मारण्याचा प्रयत्न. पाहूया संघाचा 1 धाव या ठिकाणी पूर्ण झाले आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. परंतु झेल दुसऱ्यांदा झेलण्याचा सुंदर प्रयत्न हडपसर महाविद्यालयाच्या खेळाडूचा.